काय कामिनी आजी काय म्हणालात? मी नशा केली आहे? हो, मी त्या फंद्यात कधी पडलो नाही आणि कवा पडणार बी नाही. आणि मी तुम्हाला नाचवलं? अहो तुम्हीच तर म्हणला ना 31st आहे आम्ही बी नाचणार म्हणून. मग अरे आतापर्यंत तर हिला अगदी अशी फुल नशा चढली होती, आत्ता ही अशी अचानक नॉर्मल कशी काय झाली? अनिका, हे सगळं काय? का त्रास देताय तिला? तुम्हाला दुसरी काही कामं नाही आहेत का? अरे खरंच तिला नशा झालेली. ती वेड्यासारखं वागत होती, जिंगली होती पूर्ण. या टेबलवर काय चढत होती, खुर्च्या फेकत होती. तुला बिलीव्ह नाही होते ना? या सगळ्यांना विचार. बोला ना सगळे, बोला बोला लवकर बोला. चढली होती ना नशा तिला, बोला. अनिका, कमळीने जर नशा केली होती तर ती 2 मिनिटात कशी उतरली असती? हा, काही उगाच बरळतेस का? राजन काका, अनिका बरोबर बोलते. खरं मला नशा चढलीच नाही. म्हणजे मला नशा चढायला पाहिजे म्हणून अनिकानं समोस्यात भांग मिक्स केली आणि माझ्यासाठी स्पेशल असं 2-3 तिने बनवून घेतलं होतं समोसा. काय? होय, खरं तिचं नशीब खराब की ते समोसे मी जे खाल्लं त्यात भांग नव्हतीच, कारण आम्ही आधीच बदलून टाकलं होतं ते. त्याचं काय आहे राजन काका, अनिकानं समोस्याची ऑर्डर ज्या माणसाला दिली होती की नाही, तो माणूस आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करतोय आणि तो आपल्या बंड्याचा मित्र आहे. अनिकानं त्याला सांगितलं होतं असं 4-5 समोसा काढून ठेव ज्यात भांग मिक्स केलेली असेल. मग काय, त्यानं बोलता बोलता बंड्याला सगळंच सांगितलं. त्यामुळे यांचा खेळ आम्हाला आधीच माहित होता. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय का ह्या सगळ्या खेळात अनिकाची आजी आणि आई बी सामील आहे. का हो, का माझ्या जीवावर उठलाय तुम्ही? का त्रास देताय तुम्ही मला? कामिनी आजी, मी तुमच्या अनिकाचा साखरपुडा मोडला, अन्नपूर्णा आजीनी तुम्हासनी कानाखाली मारली, ह्याचा राग आलाय ना तुम्हासनी आणि ह्याचाच बदला घ्यायचा होता तुम्हाला. अहो खरं तेव्हा तुम्ही केवढा मोठा गुन्हा करायला निघाला होतात हे जरा बी डोसक्यात आलं नाही का तुमच्या? अहो माझा राग करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची चूक सुधारायला पाहिजे हे तुम्हाला जरा बी काही वाटलं नाही? ए गप्पा बसा तू. राजन, ही मुलगी आहे ना खोटं बोलती, आणि ती जे काही म्हणते ना समोशामध्ये आम्ही काहीतरी मिक्स वगैरे करून दिलेलं, असं काही एक झालेलं नाहीये. अरे इतक्या सगळ्यांनी खाल्लेत, असं काही एक आम्ही केलं नव्हतं. 1 नंबरची खोटारडी मुलगी आहे, हिच्याकडे लक्ष देऊ नकोस. हो कडू आजी, काय नाही म्हणतायचा? पाहिजे तर पुरावा देऊ काय? बोलू काय त्या आचार्याला? छान छान बोलाव ना, बोलाव. नाही आता स्वतःच्याच तोंडाने सांगतेस आम्ही त्या आचार्याला ओळखतो म्हणून. घ्या, आहे ना तुमच्या डोळ्यासमोरच आहे. अरे ह्यानीच ते सगळं मॅनेज केलेलं आहे आणि आम्हाला खोटं पाडण्यासाठी हे सगळं मुद्दाम चाललेलं आहे. हे असं काही समोसा वगैरे आणि मिक्स केलेलं आम्ही अजिबात असं काही केलं नाही, कळलं ना?